आम्ही दोन मित्र रॉयल शेतकरी, आम्हाला देत नाही कोणी पोरी, पण काय फरक पडतो, रोटी बनानेवाली भेटून नाही राहिली तर गावात पंक्ता जेवढ्या होता की आम्ही उपाशी मरणार नाही कधी. तर नमस्कार मंडळी, आई आणि मी चाललो मलकापूरले. आता तुम्ही म्हणसान की उठला सुटला निस्ता फिरत राहते, पण खरं तर बिना कामानं मी कधीच फिरत नाही. काही ना काही काम असते. तसं तर माझ्या जीवनामध्ये चांगली धावपळ चालू आहे, आणि तसं तर धावपळीचं जीवन हे प्रत्येकाचंच आहे. आता या मलकापुरातच पहा बरं, प्रत्येकाची किती धावपळ चालू आहे. तेही कशासाठी? पैसा कमवायसाठी आणि पैसा गमवायसाठी. पण खरं तर पैसा किती बी कमवला माणसानं तरी सुखी कोणीच नाही. तसं तर आपल्याला वाटते आपू सोडून सगळं जग सुखी आहे, पण तसं बिलकुल नसते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही उतार चढाव हे असतात. म्हणून म्हणतो हसत राहा आणि दुसऱ्याले बी हसवत राहा. आणि आता आंब्याचा सीझन चालू झाला, आंबे बी खात राहा. बिनत घेतले भाषासाठी आंबे, आणि आलो दीपकनगर मध्ये बहीणच्या घरी. आणि मग बहीणनं स्वयंपाक केला, आणि मग आईनं मीनं जेवण केलं. आणि मग शाळेतून मोठा भाषा आला, आणि मग लहाना भाषा उठला जपीतून. त्याला म्हटलं चाल माझ्या घरी. तो म्हणे येतो, पण तुमच्या टमटमवर येत नाही, माही अपडेट घेऊन येतो. आणि मग भाषाले मलकापूरले टाटा बाय बाय करून चाललो घरी, कारण गावामध्ये पंगतचा कार्यक्रम आहे. आणि घरी पोहोचलो आणि लगेच आलो कार्यक्रमाच्या ठिकाणी. आणि या काकानं मस्त इकडे वांग्याची भाजी बनवली, आणि सगळं रेडी झालं आणि झाली पंक्ताईले सुरुवात. आणि हा मा वर्गमित्र स्पेशल वांग्याची भाजी वाढ्यासाठी पुण्याहून आला. आणि खरं तर खेड्यावरून शहरामध्ये जाईल माणूस इकडे किती बी पैसा कमवत असला तरी तो वर्षातून 2-3 वेळा गावाकडे येतोच, कारण त्याला बी माहित आहे शहरामध्ये फक्त पैसा आहे, पण सुकून बरी जिंदगी हे खेडेगावातच आहे. आता या आबालेच पहा बरं, या आबाचा पोरगा अमेरिकेमध्ये आहे, तरी यायचं मन खेडेगावातच रमते. आणि खरं तर खेडेगावामध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता माणुसकी जपल्या जाते. आणि मग शेवटच्या पंगतले मीनं जेवण केलं. पण तुम्हाला तर सांगायचंच राहिलं हा कार्यक्रम कशाबद्दल आहे. माझ्या गावातल्या या हनुमान मंदिरात शिवलिंग स्थापित केली. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. आम्ही दोन मित्र रॉयल शेतकरी, आम्हाला देत नाही कोणी पोरी, पण काय फरक पडतो, रोटी बनानेवाली भेटून नाही राहिली तर गावात पंक्ता जेवढ्या होता की आम्ही उपाशी मरणार नाही कधी. तर नमस्कार मंडळी, आई आणि मी चाललो मलकापूरले. आता तुम्ही म्हणसान की उठला सुटला निस्ता फिरत राहते, पण खरं तर बिना कामानं मी कधीच फिरत नाही. काही ना काही काम असते. तसं तर माझ्या जीवनामध्ये चांगली धावपळ चालू आहे, आणि तसं तर धावपळीचं जीवन हे प्रत्येकाचंच आहे. आता या मलकापुरातच पहा बरं, प्रत्येकाची किती धावपळ चालू आहे. तेही कशासाठी? पैसा कमवायसाठी आणि पैसा गमवायसाठी. पण खरं तर पैसा किती बी कमवला माणसानं तरी सुखी कोणीच नाही. तसं तर आपल्याला वाटते आपू सोडून सगळं जग सुखी आहे, पण तसं बिलकुल नसते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही उतार चढाव हे असतात. म्हणून म्हणतो हसत राहा आणि दुसऱ्याले बी हसवत राहा. आणि आता आंब्याचा सीझन चालू झाला, आंबे बी खात राहा. बिनत घेतले भाषासाठी आंबे, आणि आलो दीपकनगर मध्ये बहीणच्या घरी. आणि मग बहीणनं स्वयंपाक केला, आणि मग आईनं मीनं जेवण केलं. आणि मग शाळेतून मोठा भाषा आला, आणि मग लहाना भाषा उठला जपीतून. त्याला म्हटलं चाल माझ्या घरी. तो म्हणे येतो, पण तुमच्या टमटम